नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरु नानक देव यांच्याबद्दल। गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरु आहेत। गुरु नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहोर जवळ ताळवंडी येथे 15 एप्रिल 1469 रोजी एका हिंदू कुटुंबात झाला। या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते। देशभर गुरु नानक यांचा जन्मदिन प्रकाश दिन म्हणून दरवर्षी हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो। गुरु नानक यांच्या वडिलांचे नाव काळूजी व आईचे नाव तृप्तदेवी होते। लहान वयात ज्येष्ठ धर्मगुरूंशी धार्मिक वादविवादात नमवल्यामुळे श्री नानक देवजींची कीर्ती लवकरच पसरू लागली। त्यांनी आपला सर्व वेळ आध्यात्मिक चिंतन व सत्संगात व्यतीत केला। शीख संप्रदायाचे पहिले गुरु असलेले श्री नानक देवजी यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यामुळे त्यांनी अनुयायांचा प्रचंड गोतावळा गोळा केला। त्यांनी त्या काळात केवळ भारत भ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियातील मक्का मदिनाचीही यात्रा केली होती। अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते। गुरु नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती। त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते। म्हणूनच जात धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती। नाम जपना, किरत करना व वंद चखना ही गुरु नानक यांची 3 तत्वे महत्त्वाची ठरतात। गुरु नानकांनी समाजाला दिलेला सगळ्यात महत्त्वाचा संदेश ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे। आपला कर्ता धर्ता आणि पिता सारे काही तोच आहे। त्यामुळे प्रत्येकाशी आपण प्रेमपूर्वक भावनेने वागले पाहिजे। गुरु नानक देव यांच्या जीवनाशी संबंधित मुख्य गुरुद्वारा साहिब, गुरुद्वारा कंद साहिब, गुरुद्वारा हाट साहिब, गुरुद्वारा गुरु का बाग, गुरुद्वारा कोठी साहिब, गुरुद्वारा बेर साहिब, गुरुद्वारा अचल साहिब, गुरुद्वारा डेरा बाबा नानक, गुरुद्वारा करतारपूर साहिब। गुरु नानक देव यांनी 22 सप्टेंबर 1539 रोजी त्यांनी पाकिस्तानातील करतारपूर येथे आपला देह त्यागला। त्यांची समाधी स्मारक गुरुद्वारा करतारपूर साहिब या नावाने सर्व धर्मियांमध्ये पूजनीय आहे। अनेक शीख भाविक त्यांच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घेतात। भजनाद्वारे गुरु नानकांची माहिती गायली जाते। आजच्या दिवशी शीख भाविक एकत्र येऊन सर्वांसाठी जेवण बनवितात। भाविक लंगरमध्ये पोटभर जेवतात। लंगरमध्ये गरीब श्रीमंत उच्च नीच असा भेदभाव नसतो। देवाच्या दारी सगळेच सारखे असतात यावर त्यांचा विश्वास आहे।